आन तुझी पंढरीनाथा. महायोग पीठे तटे भीमरथ्या. ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. कैलास राणा शिवचंद्र मौळी. फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. चरणा न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. प्रस्तुत प्रसंगी 15 दिवसामधून येणारा हा प्रदोष गेल्या 2.5-3 वर्षापासून चालत आलेला हा नियम. माऊली म्हणतात नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. इवलेसे रोप लावेले द्वारी. त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला. फुले वेचे त्याची बहरू कळी असे आला. परंतु तुकाराम महाराज सांगतात भक्ती ते कठीण शिळावरची गोळी. असेल त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून हा नियम टिकवलाय. अर्थात सद्गुरूंच्या कृपेने हे कार्य होत असतं. भगवंताच्या कृपेने हे कार्य कोणाला तरी निमित्त करतो भगवान परमात्मा. तर चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवितो हरिविना. भगवान परमात्मा समर्थ आहे. संत समर्थ आहे. म्हणून संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत. हर अवतार में हर युग में अवतार धरे फिर संतन के संत. भगवंताचं कार्य संतांचं कार्य माणूस कधी बंद पडत नाही. त्रास होतो, त्रास होणार. चांगल्या मार्गाला निघाल्यानंतर त्रास होतो महाराज. पण भगवान परमात्मा पाठीराखा असल्यामुळं त्या त्रासाचं काही वाटत नाही आपल्याला. म्हणून हा अखंड चालू असलेला प्रदोष आणि त्या प्रदोष सोहळ्याच्या निमित्तानं आजची ही प्रवचन सेवा संयोजक मंडळींनी माझ्याकडे दिली. करू आपण सद्गुरूंच्या कृपेने 1 तासभर अर्धा तास जशी होईल तशी प्रवचन सेवा. आजच्या या प्रदोषचे अन्नदाते श्री राजेंद्र भाऊराव तुपे, चिरंजीव प्रसाद राजेंद्र तुपे आणि समस्त तुपे परिवार यांच्याकडे पण जशी आमच्याकडे अचानक सेवा आली तशी यांच्याकडे पण अचानक सेवा आली महाराज. कारण हा प्रदोष सार्वजनिक करायचा ठरला होता. पण त्यांनी पत्रिका वाचली का प्रदोष सार्वजनिक काय कारणे सार्वजनिक करायचं. म्हणून भगवान परमात्म्याने त्यांच्या अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण केला का आपण का करू नये अन्नदान या प्रदोषला. म्हणून त्यांना सद्बुद्धी झाली आणि त्यांनी या संयोजक मंडळींना फोन केला. म्हटले आम्ही करतो अन्नदान. पहा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुकू नये. काही काही माणसं असे असतात महाराज त्यांच्या गळ्यात माळी त्यांच्यापेक्षा चांगली वागणूक त्यांची असती. म्हणजे अर्थात मला माळकऱ्यांकडे बोट नाही दाखवायचं, परंतु काही खूप सात्विक मंडळी असतात. हा परिवार पण त्यातलाच आहे. नाथांची सेवा आहे महाराज तुमच्या घरी. नाथांवर फार त्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे. अंतःकरणापासून नाथांची सेवा करतात आणि त्या सेवेचंच फळ आहे बरं का.
तुकाराम महाराज म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. सेवा जर घडली ना, नामस्मरण घडलं, शास्त्र सांगतं निष्काम कर्म व्हायला पाहिजे, निष्काम उपासना व्हायला पाहिजे, मग सद्बुद्धी सुचते. महाराज जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन आहे, धन असणारे भरपूर जण आहे, पण त्याचा विनियोग ज्याला कळाला ना तो भाग्यवान आहे महाराज. म्हणून महाराज म्हणले जोडून या धन. धन कमवायला त्यांनी आपल्याला विरोध नाही केला, परवानगी दिली. धन कमवायला, संपत्ती कमवायला परवानगी दिली, परंतु थोड्याफार अटी घातल्या. कारण मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गाने परमार्थ होत नसतो. जसं व्यवहारामध्ये आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक लागतो, तसा परमार्थामध्ये पण कोणीतरी मार्गदर्शक लागतो. मग कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यायचंच आहे. तर मग एखाद्या समर्थ सद्गुरूंचं महात्म्याचं मार्गदर्शन घ्यायला काय हरकत आहे. म्हणून आपल्या पाठीमागे ज्यांचा हात आहे, परमपूज्य गुरुवर्य गुलाबगिरीजी महाराज, परमपूज्य गुरुवर्य रामगिरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या आशीर्वादाने हा सोहळा चालू आहे. कारण त्यांच्या आशीर्वादाचं, त्यांच्या संरक्षणाचं हे कंपाऊंड आहे आपल्या भोवती. आणि म्हणून आज आपण हे सगळे सोहळे सुरक्षित करतोय. म्हणून मग कोणाचं तरी मार्गदर्शन घेण्यापेक्षा योग्य व्यक्तीचं, संतांचं मार्गदर्शन घ्यायला काही हरकत नाही. म्हणून फार सेवा या कुटुंबाची, आणि त्या सेवेतूनच त्यांना सद्बुद्धी निर्माण झाली आणि आजचं अन्नदान त्यांनी घेतलं. म्हणून या तुपे परिवाराला खूप खूप धन्यवाद. कारण ही प्रतिकूल अवस्था आहे, प्रतिकूल स्थिती आहे महाराज. सगळं अनुकूल असल्यानंतर बरेच जणांचं म्हणणं आहे की आम्हाला नंतर, दिवाळीच्या नंतर प्रदोष द्या. तेव्हा काही अडचणी नसतात, पाऊस नाही, काही नाही, थोडे काम निवांत होतं. पण हे अशी जी मंडळी ना, त्यांना खरोखर धन्यवाद द्यायला पाहिजे. कशी परिस्थिती असो, पण भगवंताचं कार्य हे तिथं काही कमी पडायला नको. म्हणून ही सगळीच मंडळी महाराज, पाऊस असो, पाणी असो, ऊन असो, वारा असो, कशाचीच चिंता नाही. आता सोहळा झाला मोठा, आषाढीचा सोहळा झाला, कालच आषाढीचा सोहळा पार पडला महाराज. बरेच जण पंढरपूरच्या वारीला जाऊन आले, गाड्यांनी गेले, काही भाग्यवान मंडळी पायी पायी गेले, पायी पायी वारी झाली. राजू महाराज आमचे, ईश्वर महाराज आहे, हे बरेच मंडळी याच्यामधले पायी वारी करून आले. आणि तुमच्यापैकी बरेच जण काल कोटमगावला पायी वारी झाली. कारण कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपल्या सत्ता स्वाधीनाते नाही. प्रभातीची वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे नचले चोरी उरली राहे वासना. तुकाराम महाराज सांगतात, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. या प्रपंचाच्या गडबडीमध्ये कधी कधी नाही जमत. 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर वारीला जायला नाही शक्य होत. पण किमान तो आनंद एक दिवस तरी अनुभवता यावा, म्हणून हे सगळे मंडळींना, सेवेकरी मंडळींना भगवंताने स्फूर्ती दिली असावं मनामध्ये, का हा एक दिवसीय दिंडी सोहळा काढा म्हणून. आणि काढला, त्याचे परिणाम पण चांगले आहे मला. नाही तिकडे जात आहेत पंढरपूरला, हे पण पंढरपूरच आहे आपलं. म्हणून काल पण सुंदर असा सोहळा झाला. सेवा करतात सगळेजण, कारण हा खेळ नव्हे एकल्याचा. एकट्याकडून कोणाकडूनच हे कार्य होत नाही महाराज. करून घेणारा भगवान परमात्मा आहे. भगवान भोलेबाबाच्या दरबारात ही सेवा आहे, आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आपला हा प्रयत्न चाललाय. कशीही परिस्थिती असो, आज पण आता अर्ध्या तासापूर्वी पाऊस चालू होता, आणि अचानक काळजी पडली होती, थोडी चिंता, कसं व्हायचं. कारण ज्याचं कार्य आहे त्याला थोडीफार काळजी असते. वास्तविक सगळ्यांचं कार्य आहे, पण ह्या मंडळींवर जास्त जबाबदारी असते. थोडस प्रतिनिधी स्वरूपाने पुढे होऊन जे कार्य करतात त्यांच्यावर थोडी जास्त जबाबदारी असते, म्हणून काळजीमध्ये होते.
जीवाचा स्वभावच आहे महाराज हा, काळजी करणं, चिंता करणं, नको ते विचार, नको त्या कल्पना मनामध्ये, आणि थकून जातो हा जीव. परंतु भगवान परमात्मा सगळे हे अंतःकरणाचा भाव पाहून अडचणीचं निवारण करतो महाराज. आणि त्याच पद्धतीने आज हे वातावरण निवळलंय. तिकडं नियोजन केलं होतं, पण उघडल्यामुळं म्हटले करू इथंच. कारण ही अधिष्ठानाची शक्ती असते. भगवंताच्या शेजारी बसून सेवा करणं, श्रवण करणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग घेतलाय महाराज आपण 4 चरणाचा. नामदेव महाराजांचा अभंग आहे. भक्त शिरोमणी, भगवान परमात्म्याचे, पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त, का ज्या भक्ताबरोबर भगवंतानी बोलावं, ज्या भक्ताबरोबर भगवंतानी बसून जेवण करावं, सगळे काम भगवान परमात्मा नामदेवरायांना, त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींना करू लागायचे महाराज. असे नामदेवराय, त्यांचा हा 4 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी घेतला. धर्मकार्य कुठलंही असो, कोणत्याही क्षेत्रात असो, त्याला कोणीतरी त्याग केल्याशिवाय हे कार्य चालत नसतं. एका बीजा केला नाश, माऊली म्हणते ना, तेव्हा भोगिले कणीस. आपल्याला पीक दिसतं महाराज आलेलं, पण ते एका बियाणी मक्का केली असेल आपण, मक्का आलेली कणीस आलेलं उत्पन्न निघालेलं दिसतंय महाराज, पण ते येण्यासाठी एका बियाणे स्वतःला गाडून घेतलं महाराज, स्वतःचं आयुष्य संपवलं, तेव्हा हे पीक आलेलं असतं. पीक आलेलं दिसतं, पण त्या बियाणे स्वतः संपून घेतलं ते मात्र कोणाला दिसत नाही महाराज. जसं भरपूर मोठी इमारत उभी आहे, पण ती ज्या पायावर उभी आहे त्या पायाकडे कोणाचं लक्षच नाही. अशी परमार्थाची इमारत आहे महाराज. काय अभंग आहे बहिणाबाईंचा? ज्ञानदेव. सुरुवात, संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया. हे सगळ्या संतांनी महाराज, नाथबाबांनी खांब दिला, कोणी काय कोणी काय कोणी काय, तेव्हा ही इमारत उभी राहिली. तशी आपले सगळे सेवेकरी मंडळी म्हणजे ही इमारतची खांबच आहे. कारण एक एक खांब महत्वाचा आहे महाराज, एक एक खांब महत्वाचा आहे. माझ्या मते या मंडळींचा एक एक गुण जरी सांगायला गेला ना तरी, कारण हे भक्त आहे आणि माऊली सांगतात, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. काय होईल महाराज? तेही प्राणा परवते, मज आवडती मिळवते, जे भक्त चरित्र ते प्रशंसिती. भगवंताचं चरित्र तर दिव्यच आहे. भगवान परमात्म्याचं चरित्र गायल्याने, ऐकल्याने, श्रवण केल्याने पुण्य होतं महाराज. पण भक्तांच्या चरित्रामध्ये पण काही कमी सामर्थ्य नाहीये. आणि संतांनी पण तेच सांगितलं आपल्याला. नाथबाबा सांगतात, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. व्यासपीठावरून अवांतर बोलू नये महाराज. संतांविषयी बोलावं, भक्तांविषयी बोलावं, भगवंताविषयी बोलावं. म्हणजे असे सेवा करणारी मंडळी पण हे भक्तच आहे भोले बाबाचे. फार सेवा हे तरुण मंडळींची कशी परिस्थिती असो, प्रतिकूल परिस्थिती, आपण सगळे पहिल्या पंक्तीत बसतो महाराज. कारण प्रत्येकाला घरी जायची घाई असते. पाऊस आहे, पाणी आहे, अडचणी आहे, काय ज्याच्या त्याच्या अडचणी असतील. पण हे तरुण मंडळी पहा तुम्ही, आता नसू द्या प्रवचनामध्ये, पण हे सगळे यांची बॅकिंग आहे पाठीमागून. कार्यक्रम झाला, प्रवचन झालं का येऊन सेवेला लागणारी मंडळ. फार सेवा आहे आणि त्यांच्यामुळे हे कार्य चाललंय बरं का. आपल्यासारख्याकडून नाही या गोष्टी शक्य होणार. म्हणून सगळेच इथं महत्वाचे महाराज. ही संत कृपा झाली, इमारत फळाली, जी इमारत उभी ना परमार्थाची, त्याला सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांच्या सहकार्यातून हे कार्य चालू आहे. आमच्या संतांनी इथपर्यंत ते कार्य आणलं बरं का. बाबाजींना आपण समोर, आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. आता हे ग्रंथातलं एखादं म्हणाल काय खरं लिहून ठेवलं का खोटं लिहून ठेवलं, देवच मान्य नाही काहींना.
देवच मान्य नाही अशी परिस्थिती झाली. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. काय परमार्थ आहे संतांचा महाराज. कोणता खरा देव आहे? मग ज्या अर्थी खरा देव आहे त्या अर्थी फटा देव असायला पाहिजे की नाही? तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे ना, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. मग खऱ्या देवाला विसरले, मग ज्या अर्थी आपल्या ध्यानात येतो फटा असावा. काय वाटतं तुम्हाला? खरा देव कोणता आणि फटा देव कोणता? महाराज काय दिव्य शास्त्र आहे, दिव्य संस्कृती आपली. पण थोडस एखाद्या महात्म्याच्या पायावर नाक राबायला पाहिजे. तर मग खरा देव जर आम्ही विसरलो, मग ही फटे देवाची भक्ती चालू आहे का काय? हे प्रश्न आहे महाराज, हे शंका विचारायला पाहिजे संतांना. तेव्हा ते आपलं समाधान करतील. पुसता सांगेन हित गुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. संतांना विचारावं लागतं महाराज, तेव्हा हे सांगतात संत. आपण बोलतच विचारतो. संतांजवळ गेलं का प्रपंच, अरे त्यांनी राख रांगोळी केली प्रपंचाची, ते भगवे वस्त्रे घालून बसले ना, आपण त्यांना जाऊन प्रपंचाचं विचारायचं. आता प्रपंच आपण चांगला करतो पण ते चांगले करतात, आणि त्यांना जाऊन आपले प्रपंचाचे प्रश्न आहे, प्रपंचाच्या अडचणी महाराज. त्याच्यासाठी नाही संतांचा जन्म, अवतार त्याच्यासाठी नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भगवे वर्ताय. झाडू संतांचे मार्ग, हे झाडायचंच काम आहे बरं का. कारण या वाटा आता बऱ्याच दिवसात कोणी गेलं नाही त्या वाटेला. एखादी वाटे आणि बरेच दिवस कोणी गेलं नाही, तर मग तिच्यावर थोडस गवत उगवणार, काटे, अडचणी तयार होतात. म्हणून संत म्हणतात झाडू संतांचे मार्ग, आड राणे भरले जग उचिष्टाचा भाग, शेष उरला तो सेवक. का बरं झाडू म्हणले असतील? आता हा रस्ता आहे समोरचा, हा कधी झाडताना दिसलं का आपल्याला कोणी? बरं झाडायची काही गरज आहे का? चकाचक आहे ना तो रस्ता. का बरं? वर्दळ चालू आहे सारखी, बरेच जण चालले, बरेच जण चालले. मग ज्या रस्त्यावर प्रवाह चालू आहे जगाचा, त्या रस्त्याला साफ करायची गरज पडत नाही. मग ज्या अर्थी महाराज म्हणले झाडू संतांचे मार्ग, त्या अर्थी त्या मार्गावर वर्दळ नसावा, वर्दळ कमी असावा त्या रस्त्यावर, म्हणून त्याला झाडायची गरज पडली. जर रस्ता चालू असता ना, तर मग त्याच्यातले दगड गोटे काटे झाड काय असेल अडचणी त्या बाजूला केल्या असत्या ना जाणाऱ्यांनी. याचा अर्थ गर्दी कमी आहे त्या रस्त्यावर. मग आता तुम्ही म्हणाल, आता हा पंढरपूरला आपण काल पाहिला 16 लाखोनी 25-30 लाख काय टार्गेट होतं म्हणले, इतकी गर्दी आहे. महाराज असं का म्हणतात? उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. कोणतं खरं आहे कोणतं खोटं आहे महाराज? कोणता देव खरा आणि कोणता देव खोटा आहे? ज्याला हे प्रश्न पडत असतील ना, किंवा नसतील आजपर्यंत पडले, आता ऐकून जरी परिणाम होत असेल ना, तरी पण भाग्याची गोष्ट आहे बरं का. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. हा खरा देव ओळखणं फार महत्वाचं आहे, आणि त्या खऱ्या देवाची ओळख संत करून देतात बरं का. ही मुख्य कामगिरी संतांची. मग तू म्हणले आता हा मंदिरात आहे, हा कोणता आहे? मग हा काय देव नाही का? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले स्त्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही, कासे सोन सळा पांघरे पाटोळा घन निळ सावळा बाई सकळही तुम्ही वाघे की सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही, कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. हे कोणत्या भगवंताचं वर्णन केलं महाराज? समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी.
अनेक न लगे माईक पदार्थ. तुम्ही म्हणाला हा देव कोणता आहे जो मंदिरात येतो, ज्याची आपण दररोज सेवा करतो, तो देव कोणता आहे? फार चिंतनाची आवश्यकता आहे. त्यांनी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. तुकाराम महाराज सांगतात असं तुम्ही काहीतरी करा तर माझं चित्त समाधान झालं पाहिजे, आनंद मला भेटल्या पाहिजे, सुख भेटल्या पाहिजे, शांती भेटल्या पाहिजे. असं काहीतरी करा म्हटलं. लहान 2 वर्षाचं जरी पोरग असलं ना, देवा पुढे हात जोडला तर म्हणतं देवा मला सुखात ठेव. ही सगळ्यांची ओढ आहे. सुखी राहणं हा स्वभाव आहे जीवाचा. सुख पाहिजे त्याला. प्रत्येकाला सुखी राहावं वाटतं. स्वप्नात सुद्धा दुःख येऊ नये असं वाटतं प्रत्येकाला. काय करावं लागेल त्याच्यासाठी? झाले राम राज्य काय होणे आम्हासी, धरणी धरे पीक गाई वळल्या म्हशी, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेवी तागे बाईये. स्वप्ने ही दुःख कोणी न देखे डोळा. पहा बर का, तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. स्वप्ने ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. काय देतो भगवान परमात्मा आपल्याला त्याची सेवा केल्यानंतर? तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. ही कृपा आहे महाराज भगवंताची. आमच्या लय बोरला पाणी लागलं, लय विहिरीला पाणी लागलं, लय दिवसाचा जुना रोग होता म्हटले, लय दिवसाचा पानाच हालत नव्हता. झाली भगवंताची कृपा. सामान्य कृपा आहे बर का, ही सामान्य कृपा आहे भगवान परमात्म्याची. कृपा नाही असं नाही, कारण ही कृपा व्हायला सुद्धा घासावं लागत महाराज भरपूर. कारण इथे बरेच मंडळी असे एखाद्यांचे असाध्य रोग होते, काहींचे दुखणे होते बऱ्याच दिवसाचे, पण भगवंताच्या नामस्मरणाने चिंतनाने इथं येऊन सेवा केल्यामुळे त्यांचे असाध्य रोग जे दवाखान्यामध्ये बरे होत नाही, ते रोग इथे येऊन बरे झालेले महाराज. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. नवे नवे ब्रह्मरस घे काढा, तिने पिडा वारेल. ब्रह्मरस म्हणजे भगवंताचं नाव बर का. या नामाचं चिंतन जो करील ना, ब्रह्मरस घे काढा तिने पिडा वारेल. कसलीही पिढा असू द्या, कसली पिढा असू द्या, ती गेल्याशिवाय राहणार नाही. पण त्याला आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. 2 पथ्य त्याला नाथबाबांनी सांगितले. आवडीने घ्यायला पाहिजे आणि भावाने घ्यायला पाहिजे. माऊली सांगतात श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याच्याकडे श्रद्धा आहे, ज्याच्याकडे विश्वास आहे, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. भगवान परमात्म्यावर आमच्या संतांनी सत्ता केली महाराज. कोणतं असं त्यांच्याकडे हत्यार होतं? ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियेले. हे हरिनामाचे शस्त्र आहे महाराज संतांकडं. आणि आपण जरी वापरलं ना ते ब्रह्मरस घे काढा त्याने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. दुसरं औषध नाही घ्यायला पाहिजे महाराज. जेणे विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळायला पाहिजे. मग निदान एका डॉक्टरचा कोर्स पूर्ण होस तर त्याच्याच गोळ्या औषध घ्यावं का नाही? कोर्स पूर्ण होस तर बरं वाटूस तर, पण दमच निघत नाही आपल्याला. काय करायचं वाटच पाहत नाही आपण. गुण येऊपर्यंत लगेच डॉक्टर, दुसरा डॉक्टर, तिसरा डॉक्टर. नाही महाराज, आता एखाद्याला विहीर घ्यायची किंवा बोर घ्यायचा आहे, पाणीच नाही. मग 50 फूट बोर घेतला, पाणी लागलं नाही, लगेच काढला दुसरीकडे टाकला 50 फूट, तिथं लागलं नाही. लगेच दुसरीकडे परत तिसऱ्या ठिकाणी 50 फूट, तिथं लागलं नाही. चौथ्या ठिकाणी 50 फूट, चौथ्या ठिकाणी पाणी लागलं नाही. मग जर शहाणा असता त्यांनी काय करायला पाहिजे होतं? 50-50 4 ठिकाणी घेऊपर्यंत एकाच ठिकाणी 200 फूट घेतला असं थोडंफार ते पृथक व्हायला उन्हाळ्यात लागलं असतं का नाही? पण आपले बोर मारायचंच काम चाललंय महाराज. 1-1 छड्या, 2-2 छड्या,
किती दिवस चालणार महाराज, किती दिवस चालणार? ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात, तुम्ही कुठल्याही दैवताची उपासना करा, पण पतिव्रतेसारखी करा. इथं मसोबा आहे त्यांच्या वस्तीजवळ. पतिव्रतेसारखी जर सेवा केली ना, एक निष्ठ भावाने सेवा केली ना, त्या दैवताचं काम आहे महाराज आपल्याला सद्गुरूंपर्यंत नेऊन घालणार. आणि एकदा सद्गुरु जीवनात आले ना, सद्गुरु वाचून संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची स्त्रीणी छेदिती ना. हे खोटे देव बर का. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. आता खरा सांगतो मी पुढं, पण खोटे एकदा समजून घ्या. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची स्त्रीणी छेदिती ना. हायकोर्टाचं प्रमाणे महाराज, माऊलींचा अभंग आहे. सद्गुरु वाचून संसारी तारक. एक तर संतांनी सद्गुरु सोडून देवच नाही सांगितलं जगामध्ये. गुरु साक्षात परब्रह्म. किंवा गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रैलोकी. म्हणले तिन्ही लोकांमध्ये जरी चेक करून पाहिलं ना, सद्गुरूंशिवाय दुसरा देव नाही महाराज. आणि इतर जे देव आहे ना, ते देव भ्रमात आहे बर का. ते सुद्धा स्वतः भ्रमात आहे. हा तुम्ही भागवत ज्ञानेश्वरी जर वाचली, श्रीमद भागवत वाचलं, तर ते ओवे ना, ब्रह्मदेवाला सृष्टी कशी तयार करावं हे कळाना म्हटलं. तेव्हा भगवान परमात्म्याने सद्गुरूंच्या रूपात येऊन अनुग्रह दिला. तेव्हा तिथून पुढं यांचं डोकं चालायला लागलं. तर लहान तोंडी थोडा मोठा घास आहे, पण याच्यात माझ्या मनचं काही नाही. तुम्हाला प्रमाणासह सांगेल मी, संतांच्या प्रमाणासह. माझ्या मनाचं याच्यात काही नाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, संशयाची स्त्रीणी छेदिती ना. हे ब्रह्माते महाराज, हे देव ज्यांचे नाव झाले ना, ब्रह्मादी करुणी म्हणजे इंद्र चंद्र ब्रह्म, आणि ब्रह्मादी करुणी म्हणजे त्यांच्यासारखे सगळे बाकीचे. हे स्वतः संशयामध्ये, स्वतः भ्रमामध्ये. हा भ्रम जाण्यासाठी आपल्याला कोण पाहिजे, मार्गदर्शक कोण पाहिजे? सद्गुरूशिवाय हे कार्य होत नाही महाराज. मग पुढच्या चरणात सांगितलं, उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती, प्रवृत्ती आर्त शिष्याची या. पण महाराज, जगाची रीत कशी आहे? वंचना करीती जन दुष्ट नष्ट. हे खऱ्या मार्गावर चालणाऱ्याला त्रासच होतो. खरा परमार्थ, शुद्ध परमार्थ करणाऱ्याला त्रास होतो. रामेश्वर शास्त्री परमार्थ करत नव्हता का? रामेश्वर शास्त्री काय काय त्यांचं सगळं वेद मुखोद्गत होते म्हटले. काय प्रमाण आहे ते? मुका बैरा चारी वेद मुखोद्गत वाणी. काय प्रमाण आहे? होतो पंडित महाज्ञानी, होतो पंडित महाज्ञानी. दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गत वाणी. पण गर्वामध्ये हानी झाली गर्वामध्ये. मग कोण मुख होत, कोण बैर होत. संत काय सांगायला ते ऐकूच येत नाही, म्हणजे बैरेच ना. आपण बैर कोणला म्हणलं? ज्याला ऐकूच बरोबर, ज्याचे कान बंद त्याला नाही बैरे म्हटले. आपल्याला वाटतं ज्याला ऐकूच येत नाही तो बैरा का काय, ज्याला बोलताच येत नाही तो मुका आहे का काय? असं काही नाही महाराज. ज्याच्या तोंडातून भगवंताचं नाम येत नाही ना, तो मुका. आणि ज्याच्या कानात येऊनच येत नाही कानापर्यंत महाराज, प्रवचन लांब बसत पार ऐकूच नाही आलं पाहिजे, मग बैर आहे महाराज. किंवा जवळ बसून पण संत सांगायला, उठे जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. अरे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा म्हटले, तुम्हाला जन्म नाही मृत्यू नाही. ज्याने ऐकून पण नाही ऐकलं ना, बैरे महाराज, बैरे. काही आंधळे, काही फांगळे, काय महाराज काकडा आहे. कधी पाहणार आपण?
आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीचा. अरे संत पाया पडून सांगतात, करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका, जेणे नोहे जन्म यमाची यातना, ऐसी या साधना करा काही. पण आपल्याला शंका येते, खरोखर असं असेल का? नाथभाऊ म्हणतात, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय अरे रे. हरिरूप. महाराज भगवंताच्या स्वरूपाला जाण्यासाठी भगवंता लवण मिळविता जळे, नोहे सारिता निराळे. जसं मीठ समुद्रामध्ये टाकावा आणि ते दोघं एकरूप व्हावं, तसा हा भक्तीचा परिपाक आहे महाराज. देव आणि भक्त दुजा नाही विचार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. परमार्थ करता करता करता, चिंतन करता 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 अशी एक स्थिती जीवनामध्ये यावी ना महाराज, का आपण आणि भगवंत हे दोघं वेगळे राहूच नाही. लहान मुलाची भूक आईला कळते महाराज, सगळं कळतं त्याचं, आईला सगळं कळतं मुलाचं, न सांगता त्याला जे पाहिजे ते वेळेवर. लहानाचं काही मोठ्याचं सुद्धा कळतं, मोठ्यांचं सुद्धा काही, याला कोणत्या वेळेला काय लागत हे आईला कळतं महाराज. आईच्या नंतर पत्नीला कळतं बरं. आई गेल्यानंतर आई इतकंच प्रेम जर करणारी कोणी व्यक्ती असेल तर पत्नी असते बरं का. तेवढीच सेवा, तेवढीच सेवा महाराज. म्हणून दोघींचाही आदर करावा आणि दोघींनी एकमेकींचा करावा. याला तर काही म्हणताच येत नाही मध्ये, पण दोघींनी एकमेकींचा आदर करावा. म्हणून संत जाग करतात महाराज आपल्याला. पण संतांनी उठवून पण जर आपण उठलो नाही ना, मग नाईलाज होतो संतांचा. मग नाही ऐकती विसरलेत आहे. हा, ऐकलं जर नाही संतांचं, मग जीव विसरतो बर का. भगवंताला विसरतो, संतांना विसरतो. मग विसरले तया थोर जाणे हली, थोर झाली हानी, परत मग पचतील खाणी 84च्या. मग परत जन्म, परत मृत्यू, परत जन्म, परत मृत्यू. आणि जन्म झाला का मग परत हे सगळं उभं राहणार आणि परत हा त्रास आपल्या माग चालू होईल महाराज. म्हणून याच्यातून जर बाहेर पडायचं असेल ना, ब्रह्मरस घे काढा, पथ्य नाम विठोबाचे, अनेक वाचे नसेल. मग ज्यांनी हे औषध घ्यायचं ना, त्यांनी तोपर्यंत तरी दुसरं औषध घेऊ नये. जो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो ना, त्यांनी विश्वास ठेवून करावा महाराज, श्रद्धेने करावा. कित्येक मंडळी कोरोनाच्या काळामध्ये काहीच नाही, गोळी नाही, इंजेक्शन नाही, काहीच नाही, काहीच नाही, भगवंताच्या नामस्मरणाच्या शक्तीवर वाचून आलेत महाराज इथपर्यंत. म्हणून फार शक्ती महाराज या नामामध्ये भगवंताच्या. भवरोग आईचे जाय, अनेक काय शुल्लके, पथ्य नाम विठोबाचे, अनेक वाचे न सेवे महाराज. फार शक्ती भगवान परमात्म्याच्या नामात. पण हे कळत नाही आपल्यासारख्याला. आता इथे इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून सगळे संशय ते म्हटले, तेव्हा आपला कधी नंबर लागायचा. पण पहा बरं का, आपण भाग्यवान आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता की पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. काय झालं महाराज, या भगवान परमात्म्याचं आपण शिष्यत्व, त्याचं दास्यत्व जेव्हा स्वीकारलं ना, ते भोलेबाबाचे आपण जेव्हा दास झालो ना, त्याचे भक्त जेव्हा झालो ना, त्या भोलेबाबाने आपल्यावर एक कृपा केली महाराज, विशेष कृपा केली बर का. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडेल. अनेक प्रमाण सांगता येतील. ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगट होणे. आता हे व्यवहार आहे महाराज, हे व्यवहारात आपण सगुणात आलो, म्हणून आपल्याला देव पण सगुणात पाहिजे. म्हणून हे अधिष्ठान आहे बरं का. मंदिर कशामुळे का, आपण सगुणात आहे. आपल्याला भक्ती करायची म्हणजे आपल्याला काहीतरी फोटो, प्रतिमा, मूर्ती काहीतरी समोर लागल, म्हणून हे त्याचं प्रतीक आहे महाराज.
पण खरा देव आमचे संत सांगतात बर का, काया काशी गुरु उपदेश गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हाशी, बाप रखुमा दिव्य वराशी ध्यान मानसी लागत. गुरु हा सुखाचा सागर. काय देतात संत आम्हाला? येऊनी गुरुनाथे माथा माथा ठेविला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू. गरजत चालियलो फिटला अज्ञान अंधारू, एका जनार्दनी माझा स्त्री गुरु उदारू. उदारे नाथ बाबा माझे म्हणतात, माझे सद्गुरु उदारे. काय अर्थाने उदारे? आता बरेच गुरु आहे जगामध्ये, कोण काय देतं कोण काय देतं. आता आम्हाला वारीमध्ये एक महाराज भेटले होते. म्हटले पुण्याला एक असेच गुरु आहे, आपल्याला निंदा नाही करायची बरं का, कोणाची निंदा नाही करायची आपल्याला, वास्तव सांगतोय मी. म्हणजे त्यांचं शिष्यत्व पत्करायचं असलं की 1 तोळा सोनं द्यावं लागत. आपल्या सद्गुरूंनी किती घेतले बा आपल्याकडून? ही भगवंताची विशेष कृपा आहे बर का. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. स्वतःच्या संसार प्रपंचाची राख रांगोळी केली या संतांनी. आणि आपल्याला परमार्थ शिकवण्यासाठी आले. पण आता आपण जर डोळे झाकून बसलो ना, तर नुकसान त्यांचं नाही, नुकसान आपलंच आहे. म्हणून संत आपल्याला जाग करतात. का बरं संतांना उदार म्हणले? का बरं कृपाळू म्हणले? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. का बरं उदार म्हटले? कारण बाकीचं हे देणारे जगात अनेक जण आहे, हे व्यवहारातल्या गोष्टी देणारे अनेक जण आहे. पैशावाले भरपूर आहे, संपत्तीवाले भरपूर आहे, पण एक दान असं आहे महाराज, दाता तोची एक दाना. किती दाते जगामध्ये? अन्नदान करणारे, आता गरुड पुराण महाराज वाचतात, अनेक प्रकारचे दान सांगितले. सुवर्ण दान आहे, गोदान आहे, काय पृथ्वी दान असं नाही, अनेक प्रकारचे दान आहे. आणि दान करणारे पण भरपूर आहे. पण पहा तुकाराम महाराज दाता कोणला म्हणतात खरं? दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. जो भगवान परमात्म्याची ओळख करून देतो ना, भगवान परमात्म्याला ध्यान करून देतो आपल्याला भगवान परमात्म्याचं संतांचं, तो खरा दाता आहे महाराज. मग पुढच्या चरणात सांगितलं, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. आणि काय शुल्लक आहे न सरे हाय ज्याच्याने. इतर जे दाते आहे ना, त्यांनी किती जरी दिलं ना आपल्याला, आपले हाय हाय थांबणार नाही महाराज. ते देणाऱ्यांचेच थांबले नाही अजून. काही करोडोची संपत्ती महाराज काही करा, पण जाऊन पहा जरा जवळ बसून पहा त्यांच्या. अरे जे आमच्या वारकऱ्याकडे सुटे ना, पुढे चिखलात पडेल महाराज. पहा तुम्ही आता वारकरी हे वारीला जाऊन आले, खालून पाणी वाहत आणि तिथं आतरून टाकून झोपलात महाराज, झोप लागली. ते समाधान नाही संपत्तीवाल्यांकडं, मग त्याला कशाने ते समाधान भेटलं ते आपण समजलं पाहिजे. मग काय देतात आपल्याला सद्गुरू? असं का त्याने आपल्याला कायमस्वरूपीचं समाधान भेटतं. एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू, धर्म जागो गुरु महिमा, देही दावेला देव. हा खरा देव आहे बरं का. आता हा लय टोकाचा विषय, इथं बसलेले पण रथी महारथी म्हणून थोडासा हात घातला या विषयाला. लक्षात आलं तर पहा, जमलं तर जमन. तो देव जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत या सगुणाची आपल्याला उपासना करायची बरं का, याला विसरायचं नाही. तो जो निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, असा जो भगवान परमात्मा आहे, त्याचं जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत या सगुणाची आपल्याला पतिव्रतेसारखी भक्ती करायची. सगुणी भजता निर्गुण. हा नाथबाबा सांगतात, सगुणी भजता निर्गुणी पावलो, निर्गुण पावलो. सगुणाचंच भजन करावं लागेल तेव्हा आपण निर्गुणापर्यंत जाणार आहे. म्हणून आपलं चालू आहे ते एकदम योग्य चालू आहे, फक्त परिस्थितीनुसार थोडं मागं पुढं होतं. आपलं मागं पुढं होतं पण संतांचं होत नाही महाराज. म्हणून नामदेवराय सांगतात,
का देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. तर नामदेवरायांचं उपास्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे म्हणून पांडुरंग म्हटलं. आणि एखाद्याचं उपास्य दैवत भोले बाबा असतील. सेवेमध्ये कधीच अंतर पडता कामा नाही महाराज भगवंताचा. पण आपल्या सोयीनुसार जर सेवा घडली ना तर मग तो त्याच्या सोयीनुसारच लक्ष देतो आपल्याकडे. म्हणून देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. नामदेवराय सांगतात. अरे देवा जेव म्हणले. आज वडील गेले बाहेर, मला सांगितलं जेव. देव जेवतच नाही. आता वास्तविक तो काय भुकेला नाही, कारण सगळ्या जगाला तोच 2 टाइम देतो. तो काय भुकेला आहे का? नाही महाराज. पण त्याला भूक लागते बरं का कधी कधी. कशाची भूक लागते? थोर प्रेमाचा भुकेला. त्याला प्रेमाची भूक लागते, त्याला भावाची भूक लागते कधी कधी. आणि नेमकं तेच त्याला भेटत नाही. हाची दुष्काळ तयाला. सगळं भेटल त्याला, किटल्याच्या किटल्या दूध टाकतील, तूप टाकतील, पंचामृताने अभिषेक करतील, सोन्याचा मुकुट बसवतील, काय काय करतील त्याचा तपास नाही महाराज. करू नये असं नाही मला म्हणायचं बरं का. करू नये असं नाही. करावं आपल्याला जितकं शक्य होईल तितकं. वैभव आहे आपल्याकडं, करावं भगवंतासाठी. भगवंताचे श्रृंगार करावा. आता हे प्रभूजींकडं आमचे डमाले प्रभूजी, अहो भगवंत आपल्याला जे जे लागतं ना, ज्या ज्या वेळेला त्या त्या वेळेला भगवंताला ते भोग आहे. भगवंताला चहाची वेळ झाली की भगवंताला चहा आपण घ्यायचा अगोदर. भगवंताला चहा द्यायचा मग आपण घ्यायचा, भोग लावायचा. भगवंताची जेवणाची वेळ झाली अगोदर भगवंताला नैवेद्य मग खायचं. भगवंताची झोपायची वेळ झाली, फॅन बिन लावून मस्त लाईट बंद करून पडदा ओढून भगवंताचा आराम. खरं महाराज शिकण्यासारख्या गोष्टी बरं का या. आपलं लई साधं बोळ काम, पण असं जरी साधं बोळ असलं ना, आता मला म्हणले हरिपद प्राप्ती भोळे भाविकाशी अभिमानी अशी गर्ववास. पण किमान गर्व तरी होऊ नये कशाचा, कशाचाच गर्व होऊ नये. मग किती साधी जरी बोळी सेवा असली ना, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी चतुर्भुज व्हावं लागलं म्हणले. पाणीच इतकं होतं त्याच्यात काही नाहीच, कन्या केल्या होत्या खायला भगवंताला. चतुर्भुज व्हावं लागलं. पत्रवळी आता आपल्या सप्त्यात पाहतो ना आपण, पत्रवळी उचलून प्यातात आमटी. भगवंताला 2 हातांनी प्याता येणं म्हणून चतुर्भुज झाले. भाव लागतो देवाला, फक्त प्रेम लागतं. आणि नेमकं आपल्याकडून तेवढं देणं होत नाही भगवंताला. सगळं देतो पण आपलं प्रेम मग काही कुत्र्यावर, काही मांजरीवर, काही कोंबड्यांवर, काही शेळ्यांवर, काय आता ज्याच्या त्याच्या घरी जे जे असेल त्याच्यावर तुम्ही समजून घ्या. भगवंतासाठी प्रेमच नाही राहिलं ना, सद्गुरूंसाठी प्रेमच नाही राहिलं आपल्याकडे. सगळं वाटून गेलं. हे सगळ्यातलं प्रेम काढून जोपर्यंत आपण भगवंताकडे लावत नाही ना, तोपर्यंत आपल्या आयुष्यात आपल्याला समाधान कधी भेटणार नाही. समाधान ही भगवंताची कृपा आहे. समाधान ही समाधी आहे. पण ते समाधान कधी होतं? तुम्हाला जर कायम स्वरूपीचं समाधान पाहिजे असेल ना, मग एकाच जागेवर बोर घ्यावं लागेल 200-300 फूट. तेव्हा थोडंफार पाणी लागल. उन्हाळ्यात टिकण्यासारखं पाणी लागल. म्हणून नामदेवराय सांगतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. भगवान परमात्मा जेवत नाही. नामदेवराय विनंती करतायत भगवंतराय, देवा जेव, देवा जेव. आता हा काय घाई ऐकत नाही कोणाच. असं सहज जर म्हणलं ना ऐकत नाही महाराज. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, अट्टहास करावा लागतो. मग आयुष्यभर अट्टहास करावा लागतो. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम किंवा खर्चिले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम. काय त्या गवळणीने खर्च केला मोठा, भगवंताला विकत घेतलं. आता भगवंताला विकत घेणं म्हणजे सामान्य काम आहे का हो? ऐका, यश, स्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. हे भगवान लक्ष्मी ज्याची दासी आहे, लक्ष्मी ज्याचे पाय दाबीते, सारं जग त्या लक्ष्मीच्या मागे आहे.
मग आता ती लक्ष्मी ज्याची दासी त्याचे पाय आपण धरावं का नाही? भगवान परमात्म्याला जर आपलंच करून घेतलं, आपला ते एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. मग जर तो देवच आपला करून घेतला तर लक्ष्मी त्याच्या मागे येणारच आहे. तिला जागा कुठे दुसरीकडं? पण आपण आहे लक्ष्मीच्या माग. मग आपण लक्ष्मीच्या माग आणि तो बाबा भल तिकडे बसलो, आपली त्याचे आयुष्यभर गाठ नाही. आणि म्हणून दुःख आहे बर का. विसरले तया थोर झाली आणि आपण भगवान परमात्म्याला विसरलो म्हणून हे जीवाचे हानी. आणि मग तो भगवान परमात्म्याचा पत्ता आमचे संत सांगतात. पावलींनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो किम भ्रांतासी कामो विषयावरी. अरे ते सर्व सुखाचे आगरे, सगळे सुख त्या भगवान परमात्म्याजवळ आहे. आणि माऊली सांगतात तो भगवान परमात्मा माझ्या हृदयात आहे. आणि तो हृदयातलाच खरा आहे बर का. पण त्याची ओळख होत नाही तोपर्यंत याला बजायचंय. मग याची जर एकदा ओळख झाली ना, मग शास्त्र त्याची व्याख्या करतात. माऊली सांगतात किंबहुना सोय जीव आत्मयासील आहे, तेथ जे होय तया नाम सुख. जेव्हा भगवान परमात्मा आणि आपण जीव आणि शिव हे दोघं एक होणार. महाराजांच्या कालेच्या प्रसंगात आपण नेहमी ऐकतो, जीव शिवाचा काला, जीव शिवाचा काला, जीव शिवाचा काला. आणि 3 प्रकारचे काले महाराज सांगतात. त्याच्यात हा सगळ्यात महत्वाचा काला आहे. अर्थात तो पण आहेच, कारण सगुणामध्ये त्या कालेला फार महत्व आहे ना. काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. तो काला पण महत्वाचाच आहे. पण खरं त्याला सुख आणि समाधान पाहिजे असेल ना, तर जीव आणि शिवाचा काला हे दोघं एकरूप झाल्या पाहिजे. ते कशाने एकरूप होतात? सारखं भगवान परमात्म्याचं सारखं चिंतन करायचं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जे सारखं चिंतन करतील ना, मग त्या गवळणीने काय खर्च केला? जन्मभरीच्या श्वासा इतके खर्चिले हरिनाम, बाई मी विकत घेतला शाप. आणि आपलं 5 मिनिटं झाले का लगेच गाण्याकडे पाहतो. किती टाइम बसलो आपण चिंतनाला. पाय दुखात्या, गुडघे दुखात्या, कळ लागते कमराला. जे बसते ते भाग्यवान आहे बर का. जे बसून थोडेफार 5-10 मिनिटं का होत नाही चिंतन करताना महाराज भगवंताचं, मंदिरात येऊन म्हणा, ज्याच्या त्याच्या घरी म्हणा, जे बसून जे नामस्मरण करतात ना, भाग्यवान आहे. आणि त्याचे अनुभव पण त्यांच्या जीवनात आहे बर का. जे संतांना अनुभव आले ना, ते अनुभव आजही येतात. आजही येतात ते अनुभव. जे संतांनी अनुभवलं ते अनुभव कितीही सामान्यातलं सामान्य असू द्या महाराज. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. कोणी कोणत्याही जातीचा असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, कोणी पण असलं, पण संतांनी सांगितलेल्या, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर जर गेला ना, तर त्याला भगवंताची भेट झाल्याशिवाय, भगवंताचा अनुभव, भगवंताचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे बर का. एवढं अन्नदान करायची काय गरज आहे? लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डुबने को अभिमान. तर निदान त्या निमित्ताने तरी 4 शब्द कानावर पडतील. म्हणून हे महात्म्यांची युक्ती महाराज तुका म्हणे युक्तीची खोली म्हणून ठेवली पाहिजे. हे संतांकडे युक्ती असती तर निदान त्या निमित्ताने जरी आलं तरी याच्या कानावर तुका म्हणे पापे किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जाण परम भक्त. मोठी मोठी जी भक्त आहे ना, सनकादिक म्हणजे सामान्य नाही हे. श्रवणाने यांची तयारी झाली. श्रवणे कीर्तने झाली ते पावन, सनकादिक जाण परम भक्त. झाली ती विश्रांती याचका सकळा, जीवी जीवन कळा श्रीमूर्ती राया. अरे सगळे जे याचक होऊन भगवंताच्या दारामध्ये आले ना, भगवंताच्या दारात होईल भिकारी. महाराज म्हणतात पण पंढरीचा वारकरी. आपण विषयाच्या दारामध्ये भीक मागतो. संत कोणाच्या दारात भीक मागत? भगवान परमात्म्याचं जे मागायचं ते भगवंताला मागत. म्हणून सुख जर आपल्याला पाहिजे असेल
पाहिजेच प्रत्येकाला सुख, याच्यात काही शंका नाही. तर आपल्याला भगवान परमात्मा सोडून दुसरा पर्याय नाही. हे सगळं करावा, सगळा प्रपंच करायचा, व्यवस्था ही आपल्याला लागलच. पण सुख जरा पाहिजे असेल तर त्याला भगवान परमात्म्याकडे जावं लागेल. आणि खऱ्या देवाला जर ओळखायचं असेल ना, मग समर्थ सद्गुरूंना शरण जाऊन ते जे नामस्मरण सांगतील ते नामस्मरण म्हणा, अनुग्रह म्हणा, दीक्षा म्हणा, गुरुमंत्र म्हणा, त्याच्या चिंतनाने हा अंतकरणातला, हृदयातला भगवान परमात्मा कळतो बरं का. गुरु तेथे त्या. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाची जैसे माऊली सांगतात 18व्या अध्यायात शेवटच्या. यत्र योगेश्वर कृष्ण भारतीय यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयर भूतिर धुवा नितीर्मतीर मम. शेवटचा श्लोक गीतेचा. संजय विचारतो, धृतराष्ट्र विचारतो संजयाला, बाबा विजय कोणाचा होईल आता सांग तुम्हाला. आता संजय म्हणजे हुशार, कारण व्यासांची दिव्य दृष्टी ना, व्यासांची कृपादृष्टी संजयावर. आणि जे सद्गुरूंचे लेकर आहे ना महाराज, हे हुशाराचे वर का सगळे. आता एखादा त्याच्यातलं वर बसून बोलतो म्हणजे तो लय शहाण आहे असं काही नसतं. हे वरच्या बोलणाऱ्यापेक्षा हे ऐकणारे जे आहे ना, त्यांच्यामध्ये हिरे आहे महाराज, खरे हिरे. कालच्याच वारीतला एक प्रसंग, आपले साधके वायभूतीचे, त्यांनी सांगितलं, म्हटले कीर्तन चालू होतं गुरुवर्य संजय महाराज मडके, आणि हे बसून कीर्तन श्रवण चालू आणि मनामध्ये सारखं भगवंताचं चिंतन चालू. तसे चित्र बदलायचे म्हणले सारखे. 8-9 वेळेस त्यांनी सारखे रंग बदलायचे, साक्षात्कार व्हायचं, दर्शन व्हायचं. अहो आवता माग फिरणारे, आवता माग फिरणाऱ्यांचं सांगतो बरं का मी, आपल्यासारखे, तुमच्या माझ्यासारखे शेतकरी, अवशे दिव्य अनुभव संतांना येतात, ते आज पण येतात, आपल्यासारख्या सामान्याला येतात. कारण सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा नाद. पण आपल्याला शंका येते महाराज. म्हणून संजयाला विचारलं धृतराष्ट्राने, विजय कोणाचा होईल. तो म्हणले मला काही सांगता येत नाही एवढं विजय कोणाचा होईल, पण यत्र योगेश्वर कृष्ण, जिकडे भगवान परमात्मा आहे, जिकडे धनुर्धारी अर्जुन आहे, तिकडे विजय होईल म्हटलं. त्याच्या खालच्या ह्या ओव्या सगळ्या महाराजांनी, ईश्वर महाराजांनी आता जी ओवी सांगितली, गुरु तेथे ज्ञान. काय देतात गुरु आपल्याला? ज्ञान देतात. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोज्वळ. बाप रखुमा दिव्यरू विठ्ठल दयाच दिनाचा दया. काय देतात संत? ज्ञान देतात. ज्ञानाने काय होतं? अज्ञान जात महाराज. अज्ञानाचा जो बाबा अहंकारनिशी घनदाट. गुरुवचने कुठली पाठ पाठ व्हावी बर का. आता आपल्या जीवनामध्ये जर सद्गुरूंचा उपदेश झाला असेल ना ज्याला, ते ज्ञानाची पाठ व्हावं बर का. म्हणजे आता कशी होईल व काय याचे लक्ष नाही. बाबा अहंकार निशी घनदाट गुरुवचने कुठली पहाट. पुढं काय? माता माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखट. मग कशावरून समजायचं पाठ झाली म्हणून? मग पुढे नामदेवराय सांगता, आला शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाले या शरीरात, फिटला पातकांचा थारा, कळी काळासी धाक दरा रागा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. एका बोल. हा एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा. एकच साधन सगळ्या संतांनी सांगितलं महाराज. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, एकच साधन सांगितलं. हो. वाचे वदता शिवना तयन बाधी. क्रोध आणि विकारांनी त्रास दिला नाही का, तो भगवंताच्या वाटेचा वाटसरूप झाला ना महाराज. म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. काय देतात गुरु? ज्याच्या जीवनामध्ये गुरु आले ना, त्याच्या जीवनात पहाट व्हायला पाहिजे महाराज. त्याचं अजून एक लक्षण शेवटच्या चरणात सांगितलं, अनुहत वाजती टाळ. अनुक्षर घेत. अनुहत टाळ. आता हे टाळ पाहिले बा आपण, पण हे अनुहत टाळ काय भानगडे? अनुहत टाळ ऐकू येतात बर का,
ऐकणारे भाग्यवान मंडळी इथं बसलेली. हे आतमध्ये पण भजन चाललंय बरं का. ज्ञानदेव मौन जपमांतरी जपमाळा अंतरी धरून श्री हरी जपे सदा. जपे सदा. भजन चालू आहे आतमध्ये भजन. आणि जेव्हा नाळ तुटली ना, तेव्हा जे आपण ऐकलं ना, तर नाळ तुटली व आईच्या पोटातून बाहेर आला आणि ते भजन बंद झालं. भजन चालूच आहे, आपण विसरलो. भजन चालूच आहे ते. प्रत्येक जण सांगतो विसरलो विसरलो विसरलो. आपल्याला त्याची जाणीव नाही. फक्त ते भजन आतमध्ये चालू आहे. महाराज पोटात जेव्हा गाठला होता तेव्हा जे भजन करीत होता ना, ते फक्त बाहेर आल्यानंतर तो विसरला, पण आतमध्ये भजन चालूच आहे. आणि ते भजन संतांची सद्गुरूंची कृपा झाली ना, मग ते अनुहात वाजती टाळ. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. हा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. मग ते तुटलं जे भजन तुटलं होतं ना, ते भजनाला परत संत जोडून देतात महाराज. मग ते भजन आता हम बैठे आराम, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. मग भगवान परमात्मा आपलं भजन करतो महाराज. ज्ञानदेव मौन जप माळा अंतरी किंवा अजपा जप उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार वासे. हरिपाठ आहे महाराज, हरिपाठ. आणि आपण म्हणतो सगळ्यात सोपा आहे हरिपाठ. कधी अनुभूती येणार महाराज आपल्याला, कधी अनुभव येणार आहे. आता किती दिवस बोलाचाच भातन बोलाचीच कडी, बोलाचाच भातन बोलाचीच कडी. आणि कोण जेवण तृप्त झाला. इथपर्यंत साधकांनी जाण्यासाठी हे सगळं शास्त्र आहे महाराज. पण त्याच्यासाठी भाव आपला कसा पाहिजे. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. जेव म्हणले देवा, पण देव जेवत नाही. देव जेवत नाही. नामदेवरायांचा हट्ट वाढत गेला महाराज. आणि शेवटी सांगितलं, आता तू जर नाही जेवला माझ्या हाताने हे डोकं फोडीन म्हटले, डोकं. आणि आपटलं ना महाराज, डोकं आपटलं. तेव्हा भगवान परमात्म्याला दया आली बर का. मग एखादं वैतागाने जाऊन डोकं फोडीन येणार नाही बर का. देव ध्यानात ठेवा. लय भांडणं झाले घरी आणि कुठेतरी निघून गेले, जीव दिला. जमणार नाही खेळ. परत 84च्या या फेऱ्यामध्ये अडकावं लागेल महाराज. प्रेमाने जो भगवंताचा भजन करीन ना, हे प्रेमामध्ये झालेल्या गोष्टी बरं का ह्या सगळ्या. म्हणून वैतागी वैराग्य पण भाऊ सांगतात. वैतागी वैराग्य निर्माण होता आपल्याला कधी कधी, पण त्या वैराग्याने देव भेटणार नाही महाराज. विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत अग्नी ज्वाळ द्यायचा. विवेक पाहिजे, त्याच्यात विचार पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. विचाराने निर्माण झालेलं वैराग्य, विवेकाने सद्बुद्धीने निर्माण झालेलं वैराग्य, ते वैराग्य भगवंताची भेट घडून आणतं महाराज. म्हणून नामदेवरायांनी डोकं आपटलं शेवटी. मग भगवान परमात्म्याने हात लावला महाराज. म्हणले नको रे नामा, आणि मला पण भूक लागली. आणि मग भगवान परमात्मा जेवलो नामदेवरायांच्या हाताने. आम्ही बरेच दिवसाचा प्रयत्न करतोय. जसं कळायला लागलं तसंच नैवेद्य घेऊन जातो देवाला. पण एक सोय केली बर का, नाराज होऊ नका कोणी. जरी आपल्या हातून भगवान परमात्म्याने नैवेद्य खाल्ला नसेल, ऐका बारीक, परत आपल्याला मेन मुद्द्यावर यायचंय. जरी आपण जातोय दररोज, आता काही काही देवांना तर डायरेक्ट ते आमुषा राहते ना कोणती, त्या आमुषालाच नैवेद्य डायरेक्ट वर्षाच्या वर्षालाच. मध्ये नैवेद्याची देवाची गाठच नाही. बरे वर्षातून एकदा का होईना, पण निदान चालू आहे ना काहीतरी बंद असल्यापेक्षा हरकत नाही. पण एक सोय भगवान परमात्म्याने अशी केली महाराज, आपणही प्रेमाने देवाला जेव घालू शकतो बर का. देवाच्या हातपाय दाबू शकतो, सेवा करू शकतो, देवाला पाणी पाजू शकतो, देवाला दूध पाजू शकतो, देवाशी संवाद साधू शकतो महाराज. देवाबरोबर बसू शकतो, बोलू शकतो, झोपू शकतो, सगळे व्यवहार देवाबरोबर करू शकतो. अशी एक सोय भगवान परमात्म्याने करून दिली महाराज आपल्याला. पण आपल्या डोक्यात नाही होत. प्रमाण झालं आपलं.
गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दुजा पाहता नाही त्रैलोक्य महाराज. अरे देव गुरुशिवाय कोणता देव आहे जगात दुसरा? गुरुर ब्रह्मा मग आपण त्यांच्या बरोबर त्यांच्या पंक्तीला जेवलो नाही का? भगवंताला वाढलं नाही का आपण कधी? भगवंताला पाणी दिलं नाही का? भगवंताला दूध दिलं नाही का? आणि भगवंत पेलं नाही का? खाल्लं नाही का भगवान परमात्म्याने? संत भोजन घेतो महाराज आपण, करतो का नाही? मग खंत वाटायची काय गरज आहे? नामदेवरायांच्या हाताने देव जेवला, आपण खंत करत बसतो माझ्या हाताने का जेवत नाही? अरे तुला देव कळाला का बाबा एकदा? संत आरडून सांगतात उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. अरे तो भगवान परमात्मा त्याचं ते सगुण रूप आपण पाहू शकत नाही, म्हणून आपल्या सद्गुरूंच्या रूपात आपल्या दारापर्यंत आला हो. मग आपण स्वयंपाक केला महाराज, जेवला नाही देव आपल्या हाताने, मग का आपली ही हाले? ओळखलंय महाराज, देवाला ओळखलं नाही. फक्त आपण देवाला ओळखलं नाही म्हणून आपल्या हाले. आणि संत आपल्याला जाग करतात. तुका म्हणे कैसे आंधळ हे जन विसरून गेले खऱ्या देवा महाराज. हा खरा देव आहे. पहा, बसला तर बसून जाईल मेळ. बरेच इथं गुणवंत मंडळी बसलेले, ज्ञानवंत मंडळी बसलेले, त्यांना हा विषय माहिती आहे सगळ्यांना. तुम्ही सगळे, कारण तेच मंडळी इथं आले बर का, ज्यांना कळकळे ना श्रवणाची, ज्यांना ऐकावं वाटतं, काहीतरी सत्संग वाटतं. कारण बैसता संतांची संगती कळू आले कमलापती. महाराज भगवान परमात्म्याला कळून जर घ्यायचं असेल तर संतांच्या संगतीत बसावं लागत. दुसरा याला जगामध्ये पर्याय नाही. आणि आपण नेमकं तेवढं सोडतो आणि बाकीचं सगळं करतो. म्हणून विसरले तया थोर झाली हानी. म्हणून नामदेवराय सांगतात महाराज, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. म्हटलं आता काही पण हो, ज्या दिवशी असा भाव होईल ना महाराज, ब्रह्मगोळ भंगा जाय. पुढे काय? हे आकाश वर पडो पाहे, वडवान त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहे गा पांडुरंगा. अशी स्थिती झाल्या पाहिजे महाराज. काही हो म्हटले, हे पृथ्वी जरी उलटी पालटी जरी झाली तरी मी भगवान परमात्म्याशिवाय मला दुसरा कोणाचा आधार वाटणार नाही आणि वाटूच नाही बर का. सद्गुरूंशिवाय, भगवंताशिवाय ज्याला दुसरा आधार वाटत असेल ना, अजून फार आपल्याला घासायची गरज आहे बर का. मागे पुढे उभा राही संभाळीत, आली आघात निवाराया. दररोज हरिपाठ चाललाय आपला, दररोज हरिपाठ चाललाय. दररोज ते आहे ना, शिकारी आएगा जाल बिछाएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा फसना मत. शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसना मत. असं शिकवलं. पक्षी होते जंगलामध्ये, आणि आता तो एक शिकारी यायचा आणि शिकार करून घेऊन जायचा त्यांना धरून, पार द्यायचा. मग म्हणले आता किती दिवस आपले कमी झाली ना, म्हणली संख्या कमी झाली आपली, काहीतरी करावं लागेल. म्हटले आता काय करायचं? मग त्याच्यात एक शहाणा होता माझ्यासारखा. ते म्हणले त्याला काय अवघड आहे, आपण त्यांना सांगू म्हणले, शिकवू आपण त्यांना. मग शिकवलं त्याने. म्हणा शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसना मत. आणि शिकले ना सगळे म्हणायला लागले पाठीमाग. पहिले एका चालीत म्हणायचे, नंतर 2-2 चाली लावायला लागलेत. आता प्रत्येक चरणाला वेगळी चाल लावायला लागले. पक्षी शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसना मत. भैरवी मीच म्हणाल. पाठांतरच झालं ना त्यांचं. एक क्षण सुद्धा विसरणार. ते सारखं चिंतन चालू आहे, त्याचं सारखं चिंतन चालू आहे. पहा आता कसे सुधरून टाकले, सगळं परिवर्तन झाले म्हणले समाजामध्ये, बदलला समाज. हा, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे.
सगळे बदल झाला म्हणले समाजामध्ये आता. मग एक दिवस आला परत तो शिकारी आला, पारधी आला, आणि यांचं ते चिंतन चालूच ना, चिंतन चालूच यांचं सारखं. मग म्हटले अरे हे तर हुशार झाले आता, सगळे हुशार झाले म्हटलं. त्याने बारीक ऐकलं तर शिकारी आएगा, दाना डालेगा, जाल बिछाएगा, फसना मत, सारखं चिंतन. अरे म्हणले आता हे काय फसणार नाही कडे, आता हे हुशार झाले सगळे. पण त्याचा जोडीदार होता एक शिकाऱ्याचा, तो म्हणले अरे हे टाकून तर पाय काय होतं, आता आपण आलोच नाही इथपर्यंत, टाकून तर पाय काय होतं काय नाही. मग त्यांनी जाळं टाकलं, दाणे टाकले, यांचं चिंतन चालू. आले ना दाणे खायला, पाहते काय आता गुंतले ना सगळे. काळ करीत बैसलाचे लेखागा, राम राम स्मरादी, आयुष्य जात आहे पहा, तेव्हा क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा, राम राम स्मरादी, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा आधी. पुढं काय, लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडा वावग्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंद. गोविंदी. महाराज म्हणले हे पहा, मी म्हणत होतो ना, नुसते म्हणत होते तोंडाने, अडकले का नाही आता. तसंच महाराज आपलं झालंय, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. आपण म्हणतोय महाराज, पण आपला विश्वास नाही. हे म्हणतो कुठपर्यंत बर का, मी विनोदानी नाही सांगत बर का, तुम्हाला वरून वरून जरी विनोद वाटत असेल, पण आतमध्ये तळमळ आहे बर का. बुडतसे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे व्यासपीठ काय तुमच्या मनोरंजनाचं व्यासपीठ नाही का, सहज आता तासभर काहीतरी करायचं म्हणून इथं बसले नाही. हे उद्धाराचं साधन आहे, हे मुक्तीपर्यंत मोक्षापर्यंत घेऊन जाण्याचं हे कीर्तन प्रवचन भजन काकडा हरिपाठी साधन आहे महाराज. आणि हे साधन वापरून आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत जायचंय. कीर्तन चांग कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. काय खोटं सांगितलं आमच्या संतांनी, पण ऐकतच नाही. आम्ही तरुण तरुण मंडळी चाललेत आता, तरुण तरुण मंडळी चाललेत का बरं. संतांनी आम्हाला सावध नाही केलं का, संतांनी सावध केलं नाही का आपल्याला. आलासी कोठून या, जासी कवण्या रे ठाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. पुढे काय महाराज, सावध होई सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत असे. संत सावध करताना आपण याच्यामध्ये रंगलोय. मग ज्या दिवशी आघात होईल ना, काळ आपल्यावर घाला घालेल ना, त्या दिवशी पश्चाताप सोडून आपल्या पदरात काहीच राहणार नाही. तरुण तरुण मंडळी चाललेत महाराज, तरुण मंडळी. पहिले नव्हतं असं, पहिले दुष्काळ पडत नव्हते, पहिले कमी वयात जात नव्हतं कुणी, अपघाती मृत्यू होत नव्हते, अपमृत्यू होत नव्हते. काय कारण होतं, अरे उपासना होती, भगवान परमात्म्याची भक्ती होती, आणि शुद्ध भक्ती होती बरं का, निष्काम सेवा होती, निष्काम उपासना होती. म्हणून पूर्वी असे प्रकार नव्हते, आता वाढत चालले महाराज. म्हणून आपल्याला याची गरज आहे बरं का. म्हणून संत आपल्याला सावध करतात महाराज. विनोदाचा भाग सोडून द्या. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भावे एका, डोळे झाकून रात्र करू नका, जरी काय पुढं, काळ करीत बैसाला असे लेखागा. म्हणून सांगतो विनवितो सकळ जना, कर जोडून थोडा लहाना. काय पुढं, म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. एवढंच संत आपल्याला मागणं मागत आहेत बरं का. एवढीच संतांची अपेक्षा आहे आपल्याकडून, का यांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावा. कारण हे जेवढे किचकट विषय तुम्हाला वाटले असतील ना, थोडेसे अवघड विषय वाटले असतील, जरी कळाले नाही तरी चालेल, पण सगळ्याच सार एकच आहे. वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधीला, निज निष्ठा नाम गावे,
विठोबाची शरण जावे. निजनिष्ठा. निजनिष्ठा नाम गावे म्हणा, नाम घ्यावे म्हणा, नाम गाऊ नाम द्याऊ, नाम विठोबाला वाहू. आणि मग आम्ही दैवाचे म्हणजे लय भाग्यवान आहे. आमचं एवढं बंगला झाला, गाडी झाली, जमीन झाली, अंक झालं, नोकरी लागली, लग्न झालं, मुलं बाळा झाले, लय भाग्यवानी म्हणतात. नाही, संत त्याला भाग्यवान म्हणतच नाही, भाग्यवंत म्हणू जाया, शरण गेले पंढरी राया. लई करोडोची संपत्ती, महाराज त्याच्या गळ्यात माळा नाही ना, मग आगी लागोता या सुखा म्हणते. ज्याने हरी नाही मुखा. जेने हरी नाही मुखा, ज्याच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव नाही ना, काय करायचंय? काय जाळावे ओकटे नगर, माऊली म्हणतात. कने वाचुनी सोपटे, कणसे लागली घन दाटे, काय जाळावे ओखटे ओस नगर म्हटले. माऊली दृष्टांत देतात दोन. लय ज्वारी भारी आली म्हणले, असे मोठे मोठे गोंडे, अशी भारी ज्वारी आली ना, आणि काही दिवसांनी परत ती व्यक्ती गेले ना, त्यांना विचारलं, अहो इथे ज्वारी होती म्हणले, असे मोठे मोठे कणस होते, काय झालं म्हणले? काय नाही, सोंगली म्हणले. आता ज्वारी किती झाली? काय नाही, 2-3 पायले झाले. अरे म्हणले, एकराचा प्लॉट होता, 2-3 पायले. अरे निसवलं म्हणले, ते काही दाणाच भरला नाही त्याच्यामध्ये. कंस आहे भले मोठे मोठे, पण दाणेच नाही त्याच्यामध्ये. काय होतं त्या मोठे एवढे मोठे कंसाला? माऊली वर्णन करतात, कने वाचुनी सोपटे, कंसे लागली घन दाटे, काय जाळावे ओखटे नगर. सुंदर असं नगर आहे म्हणलं, गाव आहे एकदम, गल्ल्या एकदम, असं काडी सुद्धा नाही महाराज त्या गावामध्ये, कचरा नाही बिलकुल, स्वच्छता आहे, रंगरंगोटी केलेली, काचेसारखे महाल आहे, पण कोणीच राहत नाही म्हणले तिथं, ओस पडलेले. मग काय जाळावे ओखटे ओस नगर. अरे ज्याच्या जीवनात भगवान परमात्म्याची भक्ती नाही, नामस्मरण नाही, नामस्मरण हे साधन सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. पण तुका म्हणे ते आहे सोपे सर्व हुनी, शहाणा तो धनी, जो शहाणा आहे तोच नामस्मरण करील भाऊ. असं आहे वर्मय, हे परमार्थाचं वर्मय. अवघड साधन आपण सगळे करतो, पण सोपं साधन करत नाही. सोपं साधन करून सगळ्यात सर्वश्रेष्ठ जी फलप्राप्ती आहे ती या सोप्या साधनाने प्राप्त होती. म्हणून सर्वांनी नामस्मरण करावा, भगवंताची सेवा जशी जमन तशी घाली, संतासी आसने पूजा करी, काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. संत पुरवतात आपल्याला सगळं, दिवस देतो, अजून काय द्यायचं राहिलं आपल्याला. म्हणून असा भाव असावा महाराज, ज्याला वाटतं ना भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये साक्षात्कार व्हावा, भगवान परमात्म्याची भेट व्हावा. लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहती नरनारी. महाराज थोडस चिंतनाला बसावा, तुम्ही पण आणि मी पण, कारण सांगणाऱ्याला अगोदर करावं लागत, तेव्हा ऐकणारे करतात पुढे. येतं वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती, येर अनुष्ठिती सामान्य सकळ. महाराज अगोदर सांगणाऱ्यालाच करावं लागत, आणि आता खरी तीच गरज आहे, सांगणाऱ्यालाच एकदा करावं लागणार आहे, तेव्हा परिणाम झाला तर होईल. म्हणून भगवान परमात्म्याची भावे गावे गीत, शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. विनाकारण कोणाची निंदा स्तुती करत बसू नये मला, फार त्याच्यामध्ये वेळ व्हायला जातो, डोक्यावर पाप बसतं आपल्या. म्हणून बोलायचं तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. संतांनी हे साधन केले महाराज. हरी बोला नाही हा. हरी आ बोला. हरी बोला, हरी बोला, नाहीतर या बोला, व्यर्थ गलबला कशाला करायचा. आणि आपलं तेवढं चुकतं बरं का, आपलं इतर कामांमध्ये बराच वेळ जातो, आणि संतांनी फक्त इतर कामांमध्ये वेळ न घालवता नामस्मरण केलं, म्हणून त्यांना ही सगळी भगवंताची प्राप्ती झाली. आणि त्या पद्धतीने आपण पण जर गेलो, दळिता कांदिता तुझं गायीन आनंद, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेकी, होव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे, अध्यात्मय महाराज, अध्यात्मय प्रपंचाचे नेते गे, लावून पाचे बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. थोडं वारीहून आल्यामुळे जरा तब्येत खराब आहे, असं वेळ पण झालीत आपली. म्हणून
देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम प्रेमासहित ते नाव पाहिजे बरं का महाराज. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून त्याच्यामध्ये भक्ती करताना थोडा प्रेमाचा पण ओलावा पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने भक्ती जर केली नसल घडत तर निदान असं मनामध्ये निश्चय तरी करावा. मग नामदेव महाराज म्हणतात असा ज्यांनी निश्चय केला ना आपण फक्त निश्चय करायचा आणि मग तो भगवंताला पूर्ण करावा लागतो बरं का. म्हणून नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवे माझा. आता आपण ह्या निमित्ताने आपणही सगळे नियम करू का आपल्याकडून भगवान परमात्म्याची सेवा घडावी नामस्मरण घडावं देवाची भक्ती घडावी निष्काम सेवा घडावी निष्काम उपासना घडावी भगवंताची. असेच या निमित्ताने भगवान भोले बाबाजींच्या चरणी आपण प्रार्थना करू. आणि झालेली सेवा आजच्या पंक्तीचे यजमान श्री राजेंद्र भाऊराव तुपे त्यांचे चिरंजीव प्रसाद राजेंद्र तुपे आणि समस्त तुपे परिवार यांचं हे आजचं अन्नदान आहे. अचानक त्यांच्यावर महाराज हे त्यांनी ठरवलं 2च दिवसामध्ये सगळी तयारी केली. पण भगवान परमात्म्याचं आपण पाहिलं शेवटचं चरण का नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवे माझा. यांनी नियम केला यांनी ठरवलं करायचं पण भगवान परमात्म्याने पाऊस सुद्धा उघडला. म्हणून भगवान परमात्म्याने हा नियम पूर्ण केला महाराज. म्हणून यांच्याकडून अशीच भगवान परमात्म्याची सेवा घडो अशीच सेवा याच्यापेक्षा दिन बढ़त जाय दिवसेंदिवस वाढो महाराज. त्यांच्यावर भगवंताची कृपा हो त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू येऊ त्यांच्या काय आणि बाकीचे जे राहिले असतील त्यांच्या काय त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी महाराज. म्हणून अशी आपण भगवान परमात्म्याकडे विनंती करू. आणि आजच्या या अन्नदाते यांना धन्यवाद देऊ. समस्त ग्रामस्थ समस्त भजनी मंडळ समस्त तरुण मंडळ महिला मंडळ सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सगळे सेवा करतात म्हणून झालेली सेवा भोले बाबाच्या चरणी बाबाजींच्या चरणी आपण समर्पित करू महाराज. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचुनी तुमच्या विठ्ठले नोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा याशी काय करू आता तू हे सकळ जाणता नाही पुण्यगाठी जे वेचू कोणासाठी तुका म्हणे का उपाधी वाढविली कृपाने याशी काय करू आता तू हे सकळ जाणता. थोडी लांबली बर का सेवा पण चालू व्हायलाच उशीर झाला पाऊस होता सगळे उशिरा आले थोडस पुढे गेला हरकत नाही. आता सगळ्यांनी उपस्थिती कमीच आहे एका पंक्तीत जेवण होऊन जातील त्यांना पण धन्यवाद. असेच सहकार्य करत जा महाराज कारण हे सगळे काय कार्य एकट्याचं नाही कोणाचं हे भगवंताचं कार्य. यांनी जसं अचानक निर्णय घेऊन आणि मदत केली आपल्याला सगळ्यांना हे भगवंताच्या कार्याला मदत केली. भगवान परमात्मा यांचं कल्याण करू महाराज यांचं कल्याण करू. यांना जन्म मृत्यूच्या पलीकडे भगवान परमात्म्याने ते आढळ पद जे ध्रुवाला दिलं जे प्रल्हादाला दिलं ती सेवा यांच्याकडून या तुपे कुटुंबाकडून भगवान परमात्मा करून घेऊ. आणि यांनाही सायुज्य मुक्तीचे अधिकारी भगवान परमात्मा करू अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिकावधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अमृतेश्वर भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे